नमस्कार मंडळी, आज बनवले चिंबोरीचंच म्हणजेच खेकड्याचं चमचमीत असं कालवण। त्यासाठी चिंबोरी कापून स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर एक 4.5 चमचा आगरी मसाला चिंबोऱ्यांमध्ये घालून घेतला। मसाल्याचा सुगंध छान येण्यासाठी नंतर सुद्धा 1 चमचा मसाला आपण वापरणार आहोत। मंडळी, चिंबोरी ही खाऱ्या पाण्याची असतात, त्याच्यामुळे त्याच्यात मिठाचं प्रमाण थोडंसं असतं। त्याच्यामुळे इथे 2 चमचा बारीक मीठ घातलंय आणि त्याच्यानंतर वाटल्यास आपण 1 चमचा वाढवणार आहोत। इथे मोठं टोप गरम करत ठेवले गॅसवर। त्याच्यानंतर 3.5 पळी तेल टाकले। आता थोडेसे खडे मसाले छान असे टोपामध्ये परतून घेतले। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, तसेच धणेपूड होती म्हणून टाकली थोडीशी आणि त्याच्यानंतर कांदा बारीक चिरलेला असा परतून घेतला आहे तेलात छानपैकी। गोल्डन ब्राऊन रंग आलाय। त्याच्यानंतर थोडी करून अर्धा चमचा हळद घातली आहे। नॉनव्हेज रेसिपीमध्ये हळद थोडी जास्तच घालावी लागते। आणि आता लसूण आणि आल्याची पेस्ट इथे घातली आहे मी। आता ती पण छान कांद्यामध्ये परतून घेतली। त्याच्यानंतर आता चिंबोरे सर्व असे टोपामध्ये घालून घेतलेत। आता ते पण छान कांद्यामध्ये असे परतून घेऊ। उलटपलट करून छान असे परतून घेतलेत। आता इथे मी चिंबोरीसाठी जे वाटण वापरणार आहे ते खोबरं भाजून घेतलं होतं आणि त्याचं वाटण बनवलं होतं। वाटण सुरुवातीलाच घातल्यानंतर ते कोणत्याही मच्छीच्या रसामध्ये छान प्रकारे मुरलं जातं। आता इथे टोपावर लगेचच झाकण ठेवलं। त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं, तेही टोपामध्ये घालून घेतलं आणि अजून 1 ग्लास पाणी असं वाफेवर गरम करून घेतले, तेही ॲड केले। एकूण 2 ग्लास पाणी इथे मी ॲड केले। मला रस्सा एवढाच हवा होता त्याच्यामुळे। आता 1 चमचा मसाला ॲड केला आहे। छान अशी उकळी आलेली आहे रशाला। मसाला सर्व असा मिक्स करून घेतला रशामध्ये आणि त्याच्यानंतर इथे आता 1 पाव वाटी चिंचेचा कोळ बनवून घेतला होता, तोही कालवणामध्ये घालून घेतला, म्हणजे चिंबोरीमधला जो वईसपणा असेल तो निघून जाईल। आता चिंचेचा कोळ छान असा रशामध्ये मिक्स करून घेतला। त्याच्यानंतर रसाचा थिकनेस बघा। आता हा रस्सा मंडळी मी 4 लोकांसाठीचा बनवला आहे आणि 1 चमचा बारीक मीठ अजून ॲड केलं आणि लगेचच 1 चमचा गरम मसालासुद्धा घालून घेतला। मंडळी, तुम्हाला जर रस्सा दाटसर हवा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी घ्या। आम्हाला ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी असलेला रस्सा आवडतो, त्याच्यामुळे मी एवढं पाणी वापरले। मंडळी, आज आपलं चमचमीत आणि झणझणीत असं चिंबोरीचं कालवण ऑलमोस्ट रेडी होत आलंय। मंडळी, आजसुद्धा एकदम अप्रतिम असं चिंबोरीचं कालवण बनून तयार होतं।